नेहमी त्याच पद्धतीने तुम्ही जर दोडक्याची भाजी खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. घरातले नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी मागून मागून खातील. तर कसा बनवायचा रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे मी 250 ग्रॅम दोडका घेतलेला आहे. तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला दोडक्याच्या वरच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. तरी ते मी सगळ्या दोडक्याच्या शिरा काढून घेते. शिरा काढल्यानंतर आपल्याला दोडका बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने दोडका बारीक चिरून घ्या. नेहमी तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दोडका बनवला असेल, पण नक्की एकदा ह्या पद्धतीने बनवून पहा. एका चपातीच्या ऐवजी तुम्ही 2 चपात्या खाऊन मोकळे व्हाल. तुम्हाला समजणार सुद्धा नाही एवढ्या भन्नाट चवीचा हा दोडक्याची भाजी तयार होते. तर इथे पहा अशा पद्धतीने आपल्याला दोडका बारीक चिरून घ्यायचा आहे. मी ते दोडका चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही पाहू शकता मी सगळा दोडका बारीक चिरून घेतलेला आहे. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे कढईमध्ये घातले की आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे डाग पडेपर्यंत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेले आहे. तर एका साईडला एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये आपल्याला दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूल, 3 ते 4 मिरे, 3 ते 4 लवंग आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. 1 चमचा धने, 1 वाटी आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि छान आपल्याला वास सुटेपर्यंत खरपूस हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खोबऱ्याचा रंग बदललेला आहे. छान खरपूस आपले धने, गरम मसाला, खोबरं छान भाजलेलं आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल घातलं की चिरून घेतलेला दोडका आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला हा दोडका तेलावरती छान परतवून घ्यायचा आहे. दोडका तेलावरती परतला की खायला सुद्धा अगदी छान लागतो, म्हणून ही टीप नक्की फॉलो करा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोडका तेलावरती छान परतवून घेतलेला आहे. अर्धवट आपल्याला हा दोडका शिजवून घ्यायचा आहे. तर परतल्यानंतर एका साईडला काढून घेते. तोपर्यंत आपले शेंगदाणे, खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं खोबरं आणि गरम मसाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. पाणी न घालता आपल्याला ह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे. अगदी या पद्धतीने वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. तर त्याच कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल घातलं, तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी तेलावरती छान तडतडली की इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा तेलावरती छान भाजून घ्यायचा आहे. आता बाजारामध्ये भरपूर ओले कांदे आलेले आहेत, त्यामुळे कांदा तेलावरती छान परतला की भाजीमध्ये टसटस लागत नाही. त्यामुळे कांदा तेलावरती आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांद्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. कांदा तेलावरती छान भाजलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय मसाले घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी अधिक करू शकता. तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी साठवणीतला मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. मसालेसुद्धा कांद्यावरती परतवून घेतल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण आपल्याला कांद्यावरती घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते आपल्याला त्यावरती घालायचं आहे, म्हणजे वाटलेला मसाला कढईला लागणार नाही. तर इथे मी वाटण छान तेलावरती परतवून घेते. कोणत्याही भाजीचं आपण वाटण परतत असताना त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं की भाजीला रंगसुद्धा अगदी छान येतो. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तेल सुटेपर्यंत हे वाटण परतवून घेतलेलं आहे. आपण जे वाटण तयार केलं होतं ना त्या वाटणाचा वास आहे ना अगदी घरभर सुटला होता. तुम्ही पाहू शकता मस्त असं हे वाटण परतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला दोडका घालायचा आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला ही भाजी किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. मी इथे माझ्या गरजेनुसार पाणी घातलेलं आहे. पाणी घातलं की परत एकसारखं मिक्स करून घेते. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे.
पाणी आपल्याला एका साईडला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि गरम पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीला रंग आणि चव अगदी छान येते। चवीनुसार मीठ घालते आणि परत एकदा मिक्स करून घेते। पहा आहे की नाही, अगदी करायला सुद्धा सोपी, पण अगदी सोप्या पद्धतीने खायला अगदी अप्रतिम लागते। तर झाकण ठेवून आपल्याला बारीक गॅसवर हा दोडका शिजवून घ्यायचा आहे। तर झाकण काढून पाहूया। वा, काय मस्त आपली ही दोडक्याची भाजी झालेली आहे, पाहताच क्षणी खावीशी वाटते। तर झाकण काढलं की त्यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घेते। चमचमीत दोडक्याच्या भाजीचा वास आहे ना, अगदी घरभर सुटला होता। तुम्ही जर अशा पद्धतीने केला ना, तर नको नको म्हणणारे ते सुद्धा अगदी आवडीने खातील। पण एकदा या पद्धतीने करून पहा। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।